कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली। धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली। त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली। मात्र गेल्या 3 दिवसांच्या तुलनेत आज पावसाची उघडीप राहिली। शहरात दिवसभरात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळल्या। पश्चिम भागातही पावसाचा जोर ओसरलाय। राधानगरी धरण क्षेत्रातही पाऊस कमी झाल्यानं सकाळी राधानगरी धरणाचा 4थ्या क्रमांकाचा दरवाजा बंद झाला। सध्या या धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे खुले आहेत। पाऊस कमी झाला असला तरी पंचगंगेच्या पाणी पातळीत संथ गतीनं वाढ होतीये। आज सायंकाळी 6 वाजता पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 34 फूट 8 इंच इतकी होती, तर जिल्ह्यातील 52 बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत।